मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा करताना आपल्याला ही शुक्रवारी आंघोळ वगैरे करून घरच्या देवाऱ्याची पूजा करण्याआधीच ही पूजा उचलायची आहे। सर्वप्रथम गणपती आणि अन्नपूर्णा किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती उचलायची आहे। त्यानंतर सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या उचलायच्या। कळस उचलायचा। कळस हा आपल्याला 4ही गुरुवार वापरायचा आहे, त्यामुळे त्याला तडा वगैरे जाऊ नये यासाठी आपल्याला त्याला 4ही गुरुवार हे पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे हा महिनाभर व्यवस्थित राहतो। आणि कोंब वगैरे आलं असेल तर चांगलं की देवी आई पावते, आणि नसेल कोंब आलं तर 4ही गुरुवार तुम्ही हाच वापरा। तळा गेला असल्यास याला आपण विसर्जन करायचं आणि नवीन नारळ घ्यायचा। काही काळजी करायची गरज नाही आहे। हा नारळ असाच असा आपल्या देव्हाऱ्याच्या एका कोपऱ्याला तुम्ही ठेवून द्यावे। यानंतर आपल्याला कळशातील पानांचा उपयोग करायचा। हे पानं अतिशय पवित्र असतात। यात लक्ष्मी आईची पूजा केलेली सगळी शक्ती असते। त्यामुळे ही पत्री याच्यात 5 पत्री असतात, 5 प्रकारचे 5 डहाळे असतात। तर हे 4ही कोपऱ्यांना 4 डहाळे ठेवायचे आणि मेन जे आंब्याच्या पानाचा डहाळा आहे तो आपल्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचा आहे। कोणाचा पाय लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्या 1-1.5 तास किंवा दिवसभर साईडला तिथंच राहू द्यायचं आहे। नंतर आपण विसर्जनात घ्यायचं आहे। नंतर कळशातील पाणी हे आपल्याला तुळशीत टाकायचं आहे। त्यातले दुर्वा विसर्जनात घ्यायचे आहे। त्याच्यात जी सामग्री आपण टाकलेली आहे, पैसा, सुपारी, रुपया, ते सगळं आपल्याला एका ह्याच्यात काढून ठेवायचे। आपल्याला 4ही गुरुवार तेच वापरायचे आहे। त्यानंतर आपण जे कष्टदल कमल काढलेलं आहे त्यातले जे तांदूळ आहे ते 4ही गुरुवार वापरायचे। त्यामुळे ते आपण वेगळे साईडला काढून ठेवायचे एका पेपरमध्ये, आणि उरले जे तांदूळ आहेत ते आपण तांदूळाच्या डब्यात ठेवायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत राहते। याची फक्त एक काळजी घ्यायची आहे की ज्या वेळेस आपण नॉनव्हेज करू त्यावेळेस हे तांदूळ वापरायचे नाही आहे। म्हणजे आपण मॅच्या डब्यात जरी मिक्स केले, आपल्या नेहमीच्या धान्याच्या डब्यात जरी मिक्स केले, तरी याची काळजी घ्यायची की नॉनव्हेजच्या वेळेस आपण त्या डब्यातले तांदूळ नको घ्यायचे। कारण त्यातला एकही दाणा जर आपल्या नॉनव्हेजच्या तांदूळात आला, भातात आला किंवा कशात आला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, उलट पाप लागायचं। त्यामुळे एक सेपरेटच डबा करायचा की ज्यावेळेस आपण व्हेज तांदूळ खाणार, भात खाणार, त्यावेळेस आपल्याला हे जे देवाचे जेवढेही देवाचे तांदूळ असतात ते हे वापरले जातील व्हेज टायमाला। म्हणून एक सेपरेट डबाच ठेवायचा की आपण वर्षभरात जेवढीही पूजा अर्चना करतो त्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस गणपतीखाली किंवा कोणत्याही देवाखाली तांदूळ ठेवतो, त्यामुळे ते वेगळ्या डब्यात ठेवावे। आता त्यानंतर सर्व काही उचलल्यानंतर, चौरंग पाट उचलल्यानंतर आपण जे खाली रांगोळीचं स्वस्तिक काढलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 वेळेस विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करून त्यांचा मंत्र म्हणून आपल्याला त्या जागेवर त्या स्वस्तिकवर 3 वेळेस हळद कुंकू व्हायचं आहे। हे आठवणीने करा, हे खूप गरजेचं आहे। ज्या ठिकाणी आपण पूजा केली त्या ठिकाणी आपण 3 वेळेस हळद कुंकू व्हायचं आहे। थोडा वेळ तशीच राहू द्यायची आहे रांगोळी, कारण आपण तिथं पूजा केलेली आहे। आणि नंतर 1 तासाने किंवा अर्ध्या तासाने आपण ती रांगोळी गोळा करून टाकू शकतो। त्यानंतर आपण जी समई लावली ती जर रात्रभर तेवत राहिली असेल तर अतिशय चांगलं आहे, ती तेवत राहू द्या, आणि नसेल तर त्यातले समई उचलून सगळं काही व्यवस्थित करा।